आपण पाहत आहात महाराष्ट्र हलचल 24/7 न्यूज। मुख्य संपादक धनंजय तरारे। नमस्कार, जय भीम। मी कॅप्टन सतीश किशोर बेलसरे, प्रहार जनशक्ती पक्ष, कनान युथ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याच्या बॅट या चिन्हावरून निवडणूक लढत आहे नगराध्यक्षासाठी। माझ्यासोबत आहे वार्ड क्रमांक 6 मधून SC राखीव सीटमधून प्रमोद मालाधरे। आम्ही दोघं बॅट या चिन्हावर ही निवडणूक लढत आहोत। सध्या आम्ही रायनगर येथील ह्या वार्डात आमचा प्रचार रॅली आमची सुरू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मी पूर्ण कनान शहराला आवाहन करेन का आमच्या पॅनलचे सगळे बॅटवरून लढून राहिले जेवढे उमेदवार आहे आणि नगर अध्यक्ष जे मी आहे, आम्हाला बॅट या चिन्हावर मतदान करा आणि भरभरून आम्हाला वोट देऊन बहुमताने विजयी करा। 2 तारखेला आता निवडणूक आहेत, त्याबद्दल तुम्ही आता जे निवडणूक रिंगणामध्ये उतरला तर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरलात? बघा, कनान शहर हे आता नगर परिषद आहे, पण एकीकाळी 30 वर्ष पहिले इथे 14 कंपन्या होत्या। खंडेलवाल फेरो, खंडेलवाल ट्यूब मिल, ब्रुक बॉन्ड, पेपर मिल, कानपूर केमिकल, असे राय उद्योग, खड्डा कंपनी, असे भरपूर उद्योग होते। त्या काळी कनान सोन्याची चिडिया म्हणला जात होता। महाराष्ट्राची नंबर 1 महसूलधारी ग्रामपंचायत होती आणि भारताची नंबर 2ची। रोजगारचं एवढं जास्त स्कोप होता की बाहेरचे लोक 4-4 तासाचे लोक इथे येऊन जॉब करत होते आणि कनानच्या माणसाला कधी रोजगारसाठी बाहेर नाही जावं लागलं। पण हे जे तिन्ही पार्टी इथे उपस्थित आहे, काँग्रेस, BJP, सेना, यांच्या प्रतिनिधी आणि त्यांच्या निराशीलतेमुळे आज कनानची ही गत आहे की रोजगार नाही आहे, तर आम्ही सगळ्यात पहिले रोजगार या मुद्द्यावर काम करणार आहोत। आता हे काम आम्ही कसे करणार आहोत? आपल्याकडे जवळपास 100 करोड रुपयाचं बजेट आहे या वर्षीचा। जर आम्ही निवडून आलो तर 50 करोड रुपये म्हणजे 50% टेंडर हे कनानच्या युवकांसाठी आम्ही कुठेतरी रिझर्व करणार आहोत, जेणेकरून ठेकेदार कनानचा राहील, त्याच्याकडे काम करणारे कनानचे राहील आणि जो तो माल खरेदी करतो ते पण कनानचे राहील। ज्यामुळे हे जे 50 करोड रुपये जेव्हा कनानमध्ये थांबेल तेव्हा ऑटोमॅटिकच कनानची परिस्थिती एवढी चांगली होऊन जाईल इकॉनॉमिकली, तर आपण म्हणू शकतो की कनान पुन्हा सोन्याची चिडिया होईल। आमचा दुसरा मुद्दा आहे स्वच्छ पेयजल। तुम्हाला माहीत असेल का फरवरी 2019ला गडकरी साहेबांनी 23 करोडच्या लागतचा एक पाणी प्लांटचं उद्घाटन केला होता, RO प्लांटचा पिपरीमध्ये। आजपर्यंत 6 वर्ष झाले तिथून स्वच्छ पेयजल RO वॉटर पुरवठा झालेला नाही आहे। चांगले रोड फोडून टाकले, तिथं अंदर पाईपलाईन टाकली, त्याच्यावर नवीन रोडचे टेंडर काढले, भरपूर भ्रष्टाचार केला त्यामध्ये, कारण की रोड आणि नाल्या यामध्ये सगळं चांगल्या रीतीने भ्रष्टाचार होऊ शकतो। खडीकरणचे पैसे दाबा, खडीकरण काही करू नका, डायरेक्ट स्लॅबवर स्लॅब टाका। तर हे जे 23 करोडचं प्लांट आहे जे 6 वर्षापासून कार्यरत नाही आहे, आम्ही जर सत्तेत आलो तर सगळ्यात पहिले तो प्लांट सुरू करू। आम्ही त्याचे टेक्निकल फेलियर काढलेला आहे। कनान नदीमध्ये जे नवीन कुवा बनलेला आहे, तो कुवा कुठेतरी टेक्निकल फेल झालेला आहे, पाणी येत नाही आहे, म्हणून तो वॉटर प्लांट सुरू नाही आहे। त्याची लागत फक्त 2 करोड रुपये आहे। जर आपण ते 2 करोड रुपयांनी तो कुवा चालू केला तर 23 करोडचा पाणीचा प्लांट जो सडत आहे त्याच्यानं पूर्ण कनानभरमध्ये स्वच्छ पेयजलची सुविधा आम्ही सुरू करू। आणि ते जर सुरू केली तर जे आमचे आरोग्य खराब होत आहे, लोक म्हणते माझी तब्येत खराब आहे, टायफॉइड आहे, हे कसल्यामुळे होत नाही आहे, हे पाण्यामुळेच होते। म्हणून पूर्ण कनान गावची ही समस्या आहे स्वच्छ पेयजलची, ते आम्ही दूर करू। आमच्याकडे बाजारपेठ नाही आहे, ते दूर करू। बस स्टँड नाही आहे, शौचालय नाही आहे सार्वजनिक, म्हणजे शमशानभूमी नाही आहे। असं समजून घ्या की कनानची जेवढी मूलभूत सुविधा कनानला असायला पाहिजे होती मागच्या 10 वर्षात ह्या नगर परिषदमध्ये, ह्या लोकांनी लुटून काढली, पण एकही सुविधा दिली नाही। एकमेव जमीन आमच्याकडे होती जी आपल्या हक्काची होती, 18 एकर जी ब्रुकबॉन्डची जमीन होती, ही जमीन कुठेतरी जर थांबली असती, आपल्या नगर परिषदेने मिळवली असती, तर आज बाजारपेठ, इथं लहान मुलांसाठी खेळांचं मैदान, युवकांसाठी ऑडिटोरियम, समोर बस स्टँड, दोन्ही साईडला शौचालय, ह्या सगळ्या गोष्टी एकाच जमिनीमध्ये पूर्तता होत होती। पण ह्या लोकांनी, तुम्हाला माहीत असेल मागची जी गव्हर्नमेंट होती, जरी नगराध्यक्ष शिंदे सेनेचा असेल पण सत्ता होती 6 BJPचे नगरसेवक, 3 सेनेचे नगरसेवक आणि 2 काँग्रेसचे नगरसेवक मिळून सत्ता होती।
ह्या लोकांनी सही केली म्हणून ते जमीन विकली गेली. विरोधी पक्षामध्ये 5 काँग्रेसचे नगरसेवक होते, पण ह्या लोकांनी बी कुठंतरी लक्ष दिलेलं नाही. मिळून मिसळून सगळं कारभार केला आणि ब्रुकबॉनची जमीन आर संदेशला विकून टाकली. आमच्या हक्काची जमीन चालली गेली. आम्ही जर सत्तेत येऊ तर सगळ्या मूलभूत सुविधांवर आम्ही काम करू आणि कुठंतरी कणांची ही जे आपलं कणान जे कुठंतरी मागं गेलं आहे पुढच्या 5 वर्षात 15 वर्ष समोर जाईल ही हमी देतो मी. प्रहार जनशक्ती पक्ष, कणान युथ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारतर्फे आमचा दोघांचा चुनाव चिन्ह ह्या बॅट आहे. ह्या वार्डातून प्रमोद मालाधारे हे कॅन्डिडेट आहे आणि SC राखीवमधून हा लढत आहे बॅट चिन्हावरून. मी नगराध्यक्ष कॅन्डिडेट आहे. आम्ही जेव्हा जनतेत गेलो तर आम्हाला कुठेतरी खात्री येऊन राहिली आहे का आमची 10 ते 12 सीटं निघत आहे कणान युथ फाउंडेशन आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या बॅटची. आणि नगराध्यक्षसाठी पण सगळ्यांचं म्हणणं आहे का कुठेतरी बॅट सोबतच लढत आहे. म्हणून मी जनताला आवाहन करीन. मी नेव्हीमध्ये 14 वर्ष कार्यरत होतो. प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. हे सगळं घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सध्या रिटायर्ड आहे. 24 तास देऊ शकतो. युवा आहे 38 वर्षाचा. मी जे करू शकतो 5 वर्षात धावपळ करून ते मला नाही वाटत कोणताही दुसऱ्या पार्टीच्या निवडणूक लढणारा नगराध्यक्षपदाचा उमेदवार करू शकते. माझ्याकडे भ्रष्टाचार ही परिभाषाच नाही. तर आम्हाला मतदान करा, बॅट चिन्हाला निवडून आणा. जर तुम्ही निवडून आणला तर तुमचा कणान चांगला होईल. एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, लोकांना जेव्हा एबी फॉर्म भेटले तेव्हा ते कुठेतरी कॅन्डिडेट बनले आणि प्रचार सुरू केला. माझा प्रचार मागच्या 3 महिन्यापासून सुरू आहे. मी कोणत्याही पार्टीकडे कधी एबी फॉर्म मागायला नाही गेलो आणि म्हणून आज या क्षणी माझे सगळे वार्डात डोर टू डोर प्रचार झालेला आहे. बाकीचे लोकांचं तर मला वाटतं तर 2-3 वार्ड झाले असेल नगराध्यक्ष कॅन्डिडेटचे. आणि आता आम्ही निवांतपणे काल बच्चूभाऊची सभा झाली. 1800-2000 लोक बिना पैशानं त्या सभेत आले. आम्ही आमच्या फाउंडेशन कधी कोणाला पैसे आणि हे आम्ही देणारचा विषयच नाही आमचा. हे बाकीचे पार्टीवाले देतील. तुम्हाला दिसत आहे बाकी पार्टीच्या प्रचारामध्ये जे 25 लोक फिरत आहे कुठंतरी ते पेड वर्कर आहे आणि यांच्या सभेमध्ये आमच्या सभेत 2000 असेल तर त्यांच्या सभेत 3000 लोक येतील, पण त्याच्यामधून 2000 पेड वर्कर राहतील. तुम्ही बघून घ्याल, मला सांगायची गरज नाही आहे. कणांमध्ये हीच परिस्थिती आहे. नेत्यांना सोबत फिरण्यासाठी जनता भेटत नाही आहे कारण की त्यांनी काही केलंच नाही. म्हणून मी आवर्जून सांगतो कणांच्या जनतेला यावेळेस मतदान बॅटला करा. आमच्या बॅटचे सगळे प्रतिनिधी निवडून द्या. तुमच्या हक्काचा जनतेचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष यावेळेस राहिला पाहिजे. नेत्याची सरकार नाही राहिली पाहिजे. धन्यवाद. एवढं बोलून मी कॅप्टन सतीश किशोर बेलसरे रजा घेतो आणि आम्हाला सगळ्यांना निवडून आणा. नमस्कार.